औरंगाबादमध्ये महानगरपालिकेच्या वतीने खासगी सिटी बस चालवण्याचा प्रयत्न यापूर्वी अंगलट आलेला असतानाच आता पुन्हा तोच प्रयोग करण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातलाय। खासगी सिटी बस सुरू करण्याची कुठलीही मागणी नसताना अचानक हा प्रस्ताव आला आणि कुठल्याही चर्चेशिवाय त्याला महापालिकेने परवानगी देऊन टाकली आहे। पाहुयात नक्की काय प्रकार आहे हा। औरंगाबादमध्ये सिटी बस सेवेची बोंबच आहे। परिवहन विभागाकडून शहरात एसटी चालवली जाते, मात्र ही सेवा अत्यंत तोकडी आहे। त्यामुळे सेवा आहे काय आणि नाही काय फरकच पडत नसल्याचे चित्र आहे। त्यात आता शहरी बस सेवेकरता स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिका शहर बस सेवा सुरू करण्याची तयारी आहे। त्याचाच कंत्राट भाजपचे आमदार अतुल सावेंच्या भावाच्या कंपनीला दिल्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत। अतुल सावे यांच्या भावाची सवेरा ट्रान्सपोर्ट म्हणून कंपनी आहे। या कंपनीनं महापालिकेत खासगी बस सेवा चालवायचा प्रस्ताव ठेवला। प्रस्ताव ठेवताच काही महिन्यात हा पासही झाला। 5 जून पासून ही सेवा शहरात सुरू होणार आहे। दरम्यान महापौरही भाजपचाच झालाय, त्यामुळं प्रस्ताव पुन्हा पुढे आला आणि पासही झाल्याचं बोललं जात आहे। एनजीओने तयारी दर्शवलेली असल्यामुळे 5 तारखेपासून आम्ही या ग्रीन बसेस सुरू करू असा मला विश्वास आहे। ॲक्च्युली नागरिकांच्या सोयीसाठीच ही सुविधा आहे आणि ज्या एनजीओ समोर येतील आणि नागरिकांची सोय कशी होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे बघतो आहोत। 2009 मध्ये शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून सिटी बस शिवसेनेनं सुरू केल्या। त्यावेळी शिवसेनेच्या तत्कालीन महापौरांनी पुढाकार घेतला। 2 वर्ष ही योजना व्यवस्थित चालली, नंतर वाद झाले, त्याप्रमाणे नुकसान झालं। मात्र आता शिवसेनेचे तत्कालीन महापौर भाजपत आले आणि त्यांच्या आयडियातून पुन्हा ही संकल्पना साकारण्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे माझ्या भावाचा व्यवसाय असल्यास चूक काय, नियमानं महापालिका काम करत असल्याचं सावेंचं म्हणणं आहे। माझ्या कुठल्या प्रेशरमुळे किंवा मी सांगितलं म्हणून तो मिळणार नाही आहे काही बिझनेस, कारण शेवटी महापालिका तुम्हाला माहिती आहे त्याच्यातल्या टर्म्स कंडिशन जे कोणी फुलफिल करेल त्यालाच देईल। असं कोणी जर आरोप करत असेल तर तो चुकीचा आरोप आहे। मी आज कधी कुठल्या अधिकाऱ्याला तर एखाद्या अधिकाऱ्याने सांगावं की या विषयावर अतुल सावे आमदार म्हणून कोणी फोन केला तुम्हाला। खरं तर एसटी महामंडळाला सिटी बस चालवण्यात फारसं स्वारस्य पूर्वीपासूनच नव्हतं, त्यामुळे महामंडळानं नावालाच सिटी बस सुरू ठेवल्या। मात्र फक्त सेवा चांगली चालावी आणि पुन्हा महापालिका पूर्वीसारखी तोट्यात जाऊ नये म्हणजे मिळवलं। विशाल कवळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।